कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी मिळाली आहे। कांदा निर्यात बंदी उठवल्याची राज्यातील नेत्यांनी माहिती दिलेली आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 3 लाख टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, पण अजूनपर्यंत या शेतकऱ्यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे, कारण राज्यातील नेत्यांनी त्याविषयी माहिती दिलेली आहे, पण केंद्राकडून अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झाली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। मॅट्रिक कांदा टनची निर्यात ही सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे। त्यात आपण जाणून घेऊ की शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून या निर्णयाबाबत त्यांचं काय मत आहे। नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला तरी सुद्धा एक्सपोर्टचे त्यांचे ज्या पॉलिसी आहे आजच्या तारखेत की 3 लाख मेट्रिक टन म्हणजे ते कोणाला देणार आहे। आता त्याच्यात असं आहे की सरकार करणार आहे। सरकार जर म्हटलं तर सरकारच्या नाफेड आणि एनसीएफ ह्या 2 कंपन्या आहेत। पूर्वीपासूनच शेतकऱ्यांच्या मुळावर एनसीएफ आणि नाफेड यांनी बसवलेलं आहे। पण जर परत त्यांनी ह्या गोष्टीचा जर सरकार याच्या माध्यमातून जर एक्सपोर्ट करत असेल तर मला नाही वाटत की शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला कुठला याचा फायदा होईल। तुम्ही निवडणुका आल्या निर्यात लगेच बंदी उठवताय, याला काही अर्थ नाही ना। ज्या वेळेस पाहिजे होतं शेतकऱ्यांना त्यावेळेस तुम्ही नाही बंदी उठवली। आता बंदी उठवून काही उपयोगच नाही ना। शेतकरीकडे राहिलं तरी काय? हे असे कांदे कोण खाणार आहे? सरकार खाईल? कोण खाणार आहे कांदे? निवडणुकीच्या तोंडावर ही निर्यात बंदी उठवली गेल्याचे सुद्धा आरोप शेतकऱ्यांनी केले आहे। आणि ती निर्यात बंदी उठून ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा होता त्यावेळेस ती उठवली नाही, आणि आता जी निर्यात बंदी उठवली त्याचा काही फायदा नाही असा देखील शेतकरी आरोप करीत आहेत। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।